नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत. आणि काल म्हणजे 24 जानेवारी 2025 या दिवसापासून जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये डीबीटीद्वारे महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला आहे. त्यामुळे तुमच्याही बँक अकाउंटमध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा झाले असेल, यासाठी तुमचा बॅलन्स चेक करा. जर तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल, तर तुमच्या बॅलन्समध्ये 1500 रुपयांनी वाढ झाली असेल. आणि जर अजूनही तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे आलेले नसेल, तर 26 जानेवारीपर्यंत लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. आणि जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही, त्यांनी आपला फॉर्म अपात्र झाल्याचं समजावं. कारण असंख्य फॉर्मची पडताळणी सुद्धा सुरू आहेत आणि या पडताळणीनंतर अनेक महिलांना अपात्र देखील करण्यात आलंय. त्यामुळे ज्या ज्या महिला अपात्र होतील, त्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये अशा प्रकारे जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. तर जानेवारी महिन्याच्या या हप्त्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय म्हटलंय तेही आपण बघूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी म्हटलंय की जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात. 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा. 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहेत. तर इथे त्यांनी म्हटलंय की 26 जानेवारी पर्यंत हे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे असं समजून चला की जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये हा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, तर मग पडताळणीनंतर तुमचा फॉर्म बाद केला असावा, त्यामुळेच हे पैसे जमा झाले नाही असं तुम्ही समजून जा. तसंच सर्वांनाच जानेवारी महिन्याचे हे हप्ता जमा झाल्याचे मेसेज येत नाही. त्यामुळे तुमच्या बँक अकाउंटचा बॅलन्स तपासा. त्या बॅलन्समध्ये 1500 रुपयाची वाढ झाली असेल, तर तुमच्याही अकाउंटमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला असेल. बाकी या योजनेविषयी इतर काही तुमचे प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट करा. त्याचं पुढील व्हिडिओमध्ये आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू.